आजपासून जे आहे ते मुंब्रा देवी असं म्हणावं आणि हिंदूंनी जे आहे तिथे घाबरू नये ते तुम्हाला संरक्षणासाठी मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये बसेल असं एक वक्तव्य त्यांनी केलेलं पुन्हा. असे कोणीच घाबरत नाही. ना हिंदू घाबरतात, ना मुसलमान घाबरतात, ना शीख घाबरतात. मुंब्र्याच्या बरोबर टोकावरती जिथे मुंब्रा म्हणजे खरं म्हणजे सुरुवात होत असेल तिथे एक स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक शिखांची वस्ती. कोणाला माहिती आहे का? रेतीबंदर नावाच्या भागामध्ये तिथे गुरुद्वारा आहे. कोणाला माहिती आहे? मुंब्र्यामध्ये अनेक वर्ष आगरी समाजाची, कोळी समाजाची शेती होती. मुंब्र्याला दंगलीचा इतिहास नाही. हे एक ऐतिहासिक शहर आहे. इथे पौराणिक मुंब्रा देवी कधी बसवली गेली काही त्याचं हे नाही. मंदिर डोंगरावर आहे. कुठल्याही मुंबईतल्या किंवा कुठेही झालेल्या दंगलीचा स्पर्श कधी मुंब्र्याला झाला नाही. इथे कोणाचंही वर्चस्व नसून इथे सामाजिक एकता आणि एकोपा कायम राखला गेला आहे. इथे शिवरायांच्या मिरवणूक निघते. इथे ईद मिलादुल नबीची मिरवणूक निघते आणि दोन्ही मिरवणुकांमध्ये सर्व समाज सहभागी होतात. इथे ईदही साजरी होते, दिवाळीही साजरी होते, होळीही खेळली जाते आणि जो सण ज्याचा आहे तो त्याचा सण साजरा करतो आणि सर्व समाज त्याच्यात समाविष्ट होतात, एकत्र येतात, आनंद घेतात. हे या शहराचं महत्त्व आहे. मुंब्रा देवीला इथले आगरी कोळी आई म्हणतात. त्या आईच्या नावाने मुंब्रा आईच्या नावाने मुंब्रा शहर आलं. नंतर जेव्हा ठाणे ते कल्याण ही रेल्वे सुरू झाली तेव्हा मुंब्रा स्टेशन झालं आणि त्या मुंब्रा स्टेशनला मुंब्रा देवीवरनं मुंब्रा हे नाव पडलं. हा इतिहास आहे. त्यामुळे हिंदूंनी काय म्हणावं आणि मुसलमानांनी काय म्हणावं हा प्रश्नच उद्भवत नाही. आपण महालक्ष्मी देवी म्हणतो का? महालक्ष्मी स्टेशनला जाता येता कधी इथला कुठलाही समाजाचा माणूस, मराठी, गुजराती, अमुक तमुक, हिंदू, मुसलमान, काही महालक्ष्मी देवी म्हणतात की महालक्ष्मी म्हणतात? त्यामुळे आयोजक स्वतः किती वर्ष मुंब्र्यात राहतात याचा तपास घ्यावा. याच्यात सहभागी झालेले लोक मुंब्र्यात किती वर्ष राहतात याचा तपास घ्यावा. मूळ स्थानिक जे आहेत त्यांना प्रश्न विचारावे. ते सांगतील तुम्हाला इथला इतिहास. इथे भगत, पाटील, भोईर अशी मोठी मोठी खानदानं आहेत. इथल्या मस्जिदीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजी जेव्हा मुंबईतनं पुण्याला गेले होते तेव्हा त्या मस्जिदीमध्ये थांबून चहा प्याले होते त्या तिथल्या मौलाना बरोबर. हा इतिहास आहे. मुंब्रा देवीला आजही पूर्ण भारतातनं भाविक येतात. तिथे त्यांचं जे काय श्रद्धेनुसार पूजा करतात. या शहराचा इतिहास, या शहरासारखा एकोपा कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे मला ह्याच्यावरती काही जास्त भाष्य करावंसंच वाटत नाही. मनसेने जे बाळ नांदगावकर बोलतात की नामांतर होईल मात्र नितीन रावळ यांच्या विरोध असेल. कोणाचं नामांतर होईल? म्हणजे मुंब्रा देवी असं नामांतर होईल मात्र आपला विरोध असेल. माझ्या विरोधाचं काय? माझा विरोध असेल म्हणजे काय? माझा कशाला विरोध असेल? मुंब्रा हे नाव बदलणार आहे. मुंब्रा हे नाव कुठनं आलंय? मुंब्रा देवीवरनं आणलंय. महालक्ष्मी हे नाव कुठनं आलंय? महालक्ष्मी मंदिरावरनं आलंय ना. महालक्ष्मी मंदिरावरनं आलंय. त्यामुळे उगाच काहीतरी जितेंद्र आव्हाड यांचा विरोध असेल काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून द्यायचं काय? राहुल गांधी यांना देखील एक नोटीस आली नाही. त्याबद्दल काय मला माहित नाही. सर, रस्त्यावरती खूप खड्डे आहेत आणि त्याच्यामध्ये काय महाराष्ट्राचे नवीन काय? रस्त्यावरती खड्डे आहेत आणि खड्ड्यात महाराष्ट्र आहे. याच्यात काय नवीन? म्हणजे हसन मुश्रीफ हसत खेळत बोलत असतात पण सत्य बोलून गेले. ठीक आहे, चांगलं आहे.
या उभ्या महाराष्ट्राला माहिती की महाराष्ट्र खड्ड्यात आहे आणि खड्ड्यात म्हणजे गुजरातबरोबर तुलना केली महाराष्ट्राची. हो गुजरात बरोबर काय महाराष्ट्र गुजरातच होणार आहे. सर, एफडीआय आणि पान मसाला विरोधात ज्या जाहिराती केल्या जातात असे 3 अभिनेते आहेत. शाहरुख खान असेल, रॉकी श्रॉफ असेल, यांना कारणे नोटीस बजावलेली आहे. चांगलं आहे. कुठेतरी कोणीतरी काम करताना दिसतंय. चांगलं आहे, काय वाईट आहे. नको ते ॲडव्हर्टाईज करायच्या नसतात. हे हॉलिवूडच्या बॉलिवूडच्या लोकांना समजेल. ठीक आहे, जो तो त्याचं काम करतोय करू द्या. तुम्हालाही एवढी हौस काय. त्यांनी जाहिरात केली त्याला नोटीस मिळालं, तुमचं काय म्हणणं आहे. अरे माझं काय म्हणणं असेल, ते कायद्यानुसार घडते, ते कायद्यानुसार घडायला पाहिजे बस. तर कल्याणमध्ये मोदींच्या योजनेनुसार हर घर तिरंगा रॅली काढण्यामध्ये आली होती. त्यामध्ये 35,000 चौरस फुटाचा लांबीचा ध्वज होता. अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिला. शिंदेचे नेतेही त्या रॅलीमध्ये उपस्थित होते, परंतु भाजपच्या नेत्यांनी पाठ ठरवली. अहो, त्यांचं आपापसात काय आहे हे तुम्हालाही माहिती आहे, डोंबरीकरांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्याच्यात टीव्हीवरती भाष्य करण्यासारखं काय नाही. पटत तर नाही पटत. ठाण्यात त्यांचं नाही पटत तर नाही पटत. पण राज्यात संसार एकत्र करतायत ना, मिलबाटके खार आहे ना. राज्यातली तिजोरी लुटताना दोघंही एकत्र आहेत ना, बस झालं. गोपीनाथ मुंडे जिवंत असले असते मात्र ते आमच्या पक्षात असले असते तर, असं संजय राऊत म्हणतात. काय काय गोपीनाथ मुंडे हे जिवंत असले असते मात्र आमच्या पक्षात असले असते तर, संजय राऊत. म्हणजे त्यांचं म्हणण्याचा मला अर्थ कळला नाही. पण मी एवढंच म्हणेन की गोपीनाथ मुंडे जिवंत असायला हवे. पृथ्वीराज चव्हाणांनी देखील काल वक्तव्य केलं होतं की मुंडे आमच्याकडे येणार नाही, काँग्रेसमध्ये येणार होते. मला मुंडे कुठे जाणार होते, कोणाबरोबर जाणार होते याबद्दल काही बोलायचं नाही. आता ते दिवंगत आहेत, ते आपल्यात नाही आहेत. उगाच जे आपल्यात नाहीत असे स्वर्गवासी झालेले गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल चर्चा करून काय मिळणार आहे. मनाने मोठा लोकनेता असं मी त्यांचं वर्णन करू शकेन. बाकी उगाच ते या पक्षात गेले असते, त्या पक्षात गेले असते, त्या याच्यात राहिले असते, ते जिवंत राहिले असते. गेले ना. दैव जाणीले कोणी म्हटलंय नाही का साहित्यकाने. उगाच गेलेल्या माणसांबद्दल चर्चा करून कशाला त्याला त्याची जे काय आहे त्यांची पूर्ण महाराष्ट्र इज्जत करतो तेवढं बस आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी. मराठी शिका अन्यथा परवाने रद्द होणार. अरुण सावंतांचा ऑटो रिक्षा चालकांना इशारा. सगळ्यांना घाबरवण्याचीच कामं करा. हे करा नाही तर तुम्हाला मारू, हे करा नाही तर तुम्हाला मारू, बस. सुषमा अंधारे म्हणतात की जयकुमार गोरे हे मंत्री आहेत, हे कॉप्या करून मंत्री झालेले आहेत. हे म्हणजे याच्यावरती मी काय भाष्य करणार. त्यांना माहिती असेल कुठेतरी त्यांनी कॉपी बघितली असेल करताना. जे हे वक्तव्य करतात त्यांना सत्य त्याचं त्यांना माहिती ना. मला काय माहिती जयकुमार ग्रॅज्युएट आहेत की नाही, 10वी झालेत की नाही, ते किती शिकलेत, हे काही आमदार म्हणून मी काही घेऊन बसतो का. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांचा कार्यक्रम होता, त्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात होते आणि वंदे मातरम हे जे समूह गीत आपलं गीत आहे ते अर्धवट म्हटलं गेलं. म्हणजे अर्धवट म्हणजे कसं. मला सगळे सांगत होते. नाही म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे वंदे मातरम बद्दल ते आधी मला सांगा. अर्ध म्हटलं गेलं म्हणजे काय म्हटलं गेलं. म्हणजे असं आता सध्या आरोप प्रकार होतो. नाही मला तुम्ही सांगा. भारताचे नागरिक शाळेत गेला आहात, तुम्ही मला सांगा की वंदे मातरम हा जेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारता तेव्हा अर्धे म्हटले गेले म्हणजे किती म्हटले गेले. प्रश्न येतात तो तुम्हाला विचार. नाही म्हणून तुम्हाला मी प्रतिप्रश्न विचारतोय. तुम्ही एक पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती असायला हवं की किती कडवी म्हटली गेली आणि त्याच्यात किती कडवी आहेत. नाही असं नाही. मला स्पष्ट उत्तर द्या. मी तुम्हाला प्रतिप्रश्न नाही विचारत आहे, मला स्पष्ट उत्तर द्या. वंदे मातरम मध्ये 6 कडवी आहेत. बंकिमचंद्र चॅटर्जींनी 1882 साली आनंद मठ या कादंबरीत लिहिलेलं आहे. ते त्याची माहिती घ्या आणि त्याला म्हणजे देशमान्यता, त्याला संविधानाची मान्यता त्याला काय आहे, कितीपर्यंत आहे, किती कडव्याची ही माहिती घ्या. उगाच कारण नसताना अर्धवट म्हटलं गेलं. 6 कडवी तुम्ही मला म्हणून दाखवाल. तुमच्यापैकी एकानेही मला आनंद मठ या कादंबरीतील वंदे मातरमची 6 कडवी म्हणून दाखवावी. आपल्याला शाळेत जे शिकवलं गेलं लहानपणापासून जे आपल्या मुखात आहे ते आपण म्हणतो.
ते उगाच प्रणिती शिंदे म्हणजे तिला बिचारीला कॉन्ट्रोवर्सीत घेऊन यायचं. काय यार, हे बरोबर नाही. तर देशामध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. हेनरी देखील अनेक प्रियकर प्रेयसी बनवतात, अनेक जण पिढ्या फुटतात, असं एक वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं. त्या बाबा रामदेवला मारा गोळी हो, त्याला काय काय त्याला म्हणजे त्याला काय समजतं का स्वतःला? कोण बिड्या फुकतं, काय फुकतं, त्याच्या वक्तव्याला काय अर्थ असतं? म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ की काही म्हणजे बिड्या फुकतात आणि तुम्ही त्याच्यावरती मला प्रश्न विचारता. ते बरं बाबा रामदेव म्हणाले ते बिड्या मारा गोळी त्यांच्या वक्तव्याला. मुंबईकरांवर लवकरच कराचा भार पडण्याची शक्यता आहे. महसूल वाढवण्याचे आयुक्तांनी निर्देश दिलेले, त्याच्यामुळे मुंबईकरांवर चढवाढ. हे बघ, मुंबईकरांना ज्याची सत्ता आवडली त्यांनी आणली ना. आता ते जे करतील ते बघा, अजून काय बोलणार? आता तुमच्या ह्याच्यासाठी सांगतो मी, बाबा रामदेवांच्या वक्तव्याला गोळी मारा असं म्हटलं, लगेच चालवू नका बाबा रामदेवांना मारा गोळी. जितेंद्र आव्हाडांची जीभ घसरली, आधीच क्लिअर करून ठेवतो. सर नीतीश राणे आज मुमरा में आए थे, उन्होंने एक विधान किया है कि मुमरा का देखो ऐसा है कि मुमरा का जिसको इतिहास मालूम है वो इस पे ध्यान भी नहीं देगा. आप जब मुमरा स्टेशन उतरते हो, जब आपकी नजर ऊपर जाती है तो बराबर ऊपर एक आपको देवी का मंदिर दिखेगा पहाड़ पे, वो मुमरा देवी है. जब रेलवे शुरू हुई तब से ये मुमरा गांव था. ये आगरी कुली समाज और कुछ मुसलमान यहाँ रहते थे, उनका ये गांव था. खेतीबाड़ी होती थी यहाँ, धान की खेती होती थी बारिश और खाड़ी के वजह से. ये इतिहास है. ये मुमरा कोई नाम किसी ने आके रखा नहीं है. ये उसको आई बोलते, वो माँ थी ना, त्या आई वर्ण मुमराईच्या वर्ण हे मुमरा स्टेशन का नाम रखा गया. तो ये किसी आके मुसलमान ने, किसी आके सिख ने नहीं रखा है. मुमरा एक ऐसा शहर है जिसकी शुरुआत गुरुद्वारे से होती है. जाइए, आपको भी नहीं मालूम होगा. यहाँ 100 साल पुराना एक सिखों की बस्ती है. उसके बाद आता है मुमरा, दीति बंदर के बाद. यहाँ पुरानी खेती है, अब खेती नहीं रही. हिंदू मुसलमान यहाँ कभी भी दंगे की कोई इतिहास नहीं है. इतिहास ये बताता है कि यहाँ पे कौसा में एक मस्जिद है जो 450-500 साल पुरानी है, जिस मस्जिद में पूना जाते वक्त महात्मा गांधी खुद रुके थे और उन्होंने जाके अंदर चाय पी थी. ये इतिहास है इस शहर का. इस शहर में जब भी जुलूस निकलता है, चाहे वो शिवाजी महाराज का हो, चाहे वो अंबेडकर साहब का हो, चाहे वो ईद मिलादुल नबी का हो, सब समाज इकट्ठा आते हैं और जुलूस में शामिल हो जाते हैं. हम खामोखा क्यों इसके ऊपर बात करते हैं मुझे पता नहीं है. बल्कि बीजेपी ये कॉन्ट्रोवर्सी क्यों कर रही है, आपको क्या लगता है? देखो ऐसा है कि हिंदू मुसलमान देश ठग गया इससे. देश का जेनजी नहीं चाहता. ये देश का जेनजी सवाल पूछ रहा है नौकरियां कहाँ है. देश का जेनजी पूछ रहा है हमारी शिक्षण पद्धति में बदलाव कब होगा, ये पेपर लीक कब होगा, ये घोटाले कब बंद होंगे, रास्ते कब सुंदर बनेंगे. कोई भी नौजवान नहीं चाहता कि धर्म और जात के नाम पे तुम भड़काऊ भाषण करो. ये भारत जो 1947 में आजाद हुआ, वहां पे खरगे जी भाषण करते हैं तो वहां जाके तुम शुद्धिकरण के लिए पूजा करते हो. ये भारत है? अरे यही भारत था जिसने अंबेडकर को स्कूल के बाहर बिठा दिया. उसी अंबेडकर ने तुमको संविधान दिया और समता लाई. यही वो अंबेडकर है. आज भी तुम ये भाषा करते हो. खरगे जी वहां गए तो तुम बोलते हो कि ये इसको पावन करना चाहिए इस जगह को. कैसे होगा?
मैं क्षमा चाहता हूं खड़गे जी कि आप माफ कर दीजिए, हम अभी भी नहीं सुधरे हैं। हजारों साल एक समाज पे हमने अन्याय किया और आज भी हम ये परंपरा आगे ले जाने की कोशिश कर रहे हैं। सर, वंदे मातरम जब चल रहा था तब सोनिया गांधी ने खरगे के लिए कुर्सी मंगाई थी, उस वक्त का वाक्य ये था। बीजेपी इस पे कंट्रोवर्सी करी। ऐसा है कि वंदे मातरम पे कंट्रोवर्सी क्यों कर रहे हैं, इसकी जानकारी मैंने आपको सवाल पूछा ना कि आनंद मठ में लिखी हुई वंदे मातरम आप में से कोई भी 6 उसके पूर्ण आनंद मठ का वंदे मातरम आज मुझे बोल के दिखाइए। स्कूल में क्या सिखाया गया, कहां खत्म होता है? जो स्कूल में पढ़ाया गया है वही मेरे मुंह में रहेगा। आप अगर कहोगे कि अभी आनंद मठ में 6, अरे क्या इसके ऊपर सब बात हुई? राजेंद्र प्रसाद जी ने क्या कहा इसके ऊपर? स्वतंत्रता के बाद इसमें क्या बदलाव आए? जनगण मन क्या हुआ? वंदे मातरम को क्या हुआ? इतिहास की जानकारी ही नहीं रखनी और फिर इसके ऊपर बात करनी, मैं नहीं बात करना चाहता हूं क्योंकि मुझे इतिहास मालूम है। जाइए आनंद मठ कादंबरी पढ़िए, ये पहले गीत सार्वजनिक जगह पे कहां गाया, इसका इतिहास मालूम करिए। किसी को कुछ मालूम नहीं आता, पता नहीं है, बात करो, अंगार लगा डालो, बस हो गया, काम हो गया। 4 दिन आप टीवी वालों को भी काम मिल गया, अपना भी काम हो गया। सर, राहुल गांधी को नोटिस भेजी गई, वो छोड़ो, मेरे को ऐसा है, इडियट बोलने के ऊपर मुझे मैंने वो नोटिस ना तो पढ़ी है ना देखी है, मुझे पढ़ने दो, उसकी जानकारी लेने दो, फिर उसके ऊपर बात करें। सर, रामदेव बाबा ने कहा था कि 90% जो नौकरी होती है, देखो रामदेव बाबा, सर रामदेव बाबा ने ये कहा था कि 90% भ्रष्टाचार हो रहा है सरकारी नौकरी में। आप इस भाषण को किस तरह से देखते हैं? ऐसा है, रामदेव बाबा जैसे बाबाओं के ऊपर बात क्यों करनी? ये अनपढ़ जाहिल लोगों ने इस देश को बर्बाद कर दिया। जितनी जमीनें आपने ली है रामदेव बाबा, सरकार पे ऊपर दबाव लाके वो वापस कर दीजिए। कितने करोड़ों के घोटाले आपके नाम पे, वो जरा देखिए। मैं मुंडे साहब को कहूंगा कि रामदेव बाबा की जो दुकान है वो जरा देखिए, इसमें जो मिलता है उसमें क्या मिलावट है वो जरा देखिए। ये काय का बाबा है? कौन सा बाबा है? अरे हम गाड़गे बाबा को जानते हैं, हम साईं बाबा को जानते हैं, हम ज्ञानेश्वर बाबा को जानते हैं, हम तुकाराम बाबा को जानते हैं। ये कौन बाबा है? फ्रॉड। रामदेव बाबा कब तक समर्थक कहते हैं बीजेपी के, उनका अरे वो छोड़ो ना, हमको वो किसके भी समर्थक हो, वो फ्रॉड है। और उस फ्रॉड आदमी के बारे में बात ही नहीं करनी चाहिए। उसको, उसके भाषा, उसके वक्तव्य को हम क्यों इतना महत्व देते हैं और क्यों उसके ऊपर बात करते हो? कोई राष्ट्रीय नेता है क्या? वो कोई विचारधारा लेके चलता है क्या? कुछ पढ़ा लिखा है क्या? लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, एल्फिस्टन कॉलेज, इधर उधर से कुछ पढ़ाई की उसने? लुंगी डाल के भाग जाने वाला आदमी हो, साड़ी पहन के। ऐसे भगोड़े के ऊपर क्यों इतना हमारा टाइम लेते हैं यार? हमको भी टाइम नहीं मिलता ऐसा। और ऐसा भुकट का पैसा मिलेगा तो मैं भी बंटी बाबा बन जाऊंगा यार। सर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी इच्छा व्यक्त केली की पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे। प्रत्येकाची इच्छा असते बाबा, त्यांच्या मनाची इच्छा त्यांनी बोलून दाखवली। म्हणजे नवीन खातं मिळेल, अजून थोडं काय स्वाहा करता येईल, काय प्रत्येकाची आपापली इच्छा असते यार। मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं, त्या नशीब ते बोलले मलाच मुख्यमंत्री व्हायचं। त्या प्रत्येकाला इच्छा असते, व्यक्त करतात, चांगले ते बोलले एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं। देवेंद्र फडणवीस ऐकत असतात ते सगळं।